या ठिकाणी आपल्या स्पर्धांना सुरुवात होणार आहे। या स्पर्धांचं या क्रीडा महोत्सवाचं आपण या ठिकाणी उद्घाटन आता करणार आहोत। या प्रसंगी उपस्थित या मंचावरील सर्व आदरणीय सन्माननीय सर्व सदस्य सर्व अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या डहाणूचे प्रांताधिकारी खत्री साहेब, लोकप्रतिनिधी एक आमदार म्हणून माझी जबाबदारी आगामी स्टेजवर बसून सर्वच फक्त एक कार्यक्रम म्हणून किंवा फक्त एक खेळ म्हणून किंवा स्पर्धा म्हणून नाही, तर आमची जी पूर्ण टीम आहे त्या टीमचा हाच उद्देश आहे की नक्की कुठे ना कुठे आमच्या डहाणू तहसील तालुक्यातून असे एक दोन तरी असे हिरे जमवले पाहिजे जेणेकरून आम्हाला त्याचा अभिमान असून राहिला पाहिजे आणि तो उद्देश आम्ही ठेवलेला आहे। या ठिकाणी क्रीडाधिकारी साहेब आहेत, त्यांनी आताच त्यांचे मनोगत व्यक्त करताना उल्लेख केला की डहाणू आणि तलासरीमध्ये हे दोन क्रीडा संकुल हे 2019 मध्ये मिळवले, तेव्हापासून आपण पाठपुरावा करतो, त्यांचं पण खूप सहकार्य आहे। आज ते पालघर या ठिकाणी आले, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, काही परवानगी घ्यायच्या आल्या साहेबांना मी हे सांगू इच्छितो की आपण तुम्ही आणि मी स्वतः आपण ज्या ज्या ठिकाणी काय परवानगी राहिल्या तुम्ही स्वतः बसून आपण त्या करून घेऊया आणि लवकरात लवकर तलासरी डहाणूमध्ये 2 क्रीडा संकुल उभी होतील। एका क्रीडा संकुलावर 5 कोटीचा निधी हा आपल्याला आपण आणलेला आपल्याला मिळालेला आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये एक चांगलं क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्यात येईल की आपले या भागातले जे खेळाडू आहेत त्या ठिकाणी त्यांचा सराव किंवा खेळ हे नेहमी सराव करून आपल्याला पुढे जाता येईल अशा प्रकारचे नियोजन हे आम्ही करत आहोत। सर्व सुरुवातीला नाव घेणं सुरू आपल्याला आमची टीम आहे, इथे कोरासर आहेत, एक आमची टीम आहे की आमचं या खेळाडूंवर बारीक लक्ष आहे। सध्या क्रिकेटचा ट्रेंड खूप मोठा आहे की सकाळी माझ्या घराच्या समोर गेटवर लहान छोटी छोटी पोरं येतात आणि त्यांना विचारतो की बाबा लोक आहे ते म्हणतात की क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही ठेवल्या, आता ती 10-12 वर्षाची 8-9 वर्षाची पोरं आहेत आणि मग त्यांचं बक्षीस असतं। मी विचारतो काय बाबा, मग ते म्हणतात की साहेब आमचं बक्षीस आहे 1000 रुपये आणि तुमच्या ग्रामीण भागामध्ये एक गंमत म्हणून पोरांचं असं असतं की 1000 रुपये बक्षीस आणि एक कोंबडा म्हणून बक्षीस होईल। आता नेमकं त्याच्यात काय बरं ठीक आहे, परंतु थोडं रोज 1-2 ते 3 येतात, आपण ठीक आहे 1000-1500 रुपये पोरांना खाऊ खेळले सोबत समजून देऊन टाकू काय नाही त्यांना पण घेऊन दे, तर हा सुद्धा ट्रेंड मोठा आणि मग तालुका स्तरावर ह्या सर्व स्पर्धा भागाभागामध्ये गावागावामध्ये आपण या ठिकाणी सर्वच खेळ ठेवलेले आहेत। कबड्डी आहे, खो खो आहे, व्हॉलीबॉल आहे, सर्व खेळ आहेत। क्रिकेटच्या बरोबर या खेळांना सुद्धा आपण बरोबर घेऊन जाऊया अशा प्रकारची आपली संकल्पना आहे, एक उद्देश आहे। आणि मागच्याच आठवड्यामध्ये तलासरीमध्ये या क्रिकेट स्पर्धांचं मोठं आयोजन झालं होतं। पुढचे नियोजन आमच्या क्रिकेटच्या उद्देश आहे की एका घरात पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हे नक्कीच आपण करणार आहोत। आपल्या या भागातील जरी आपले ग्रामीण आदिवासी तालुके असले तरी बिगर आदिवासी समाज जो आमचा आहे बरेचशा या ठिकाणी समाज एकत्र